तर नमस्कार मंडळी. ॲज यू कॅन सी आम्ही आता पुसल्या जुईनगरवरून निघालो आहे. बस पकडलं आहे. आम्ही गावाला चाललो आहे पालखीला. सालावतप्रमाणे या पण वर्षी बसनी सुट्टी दिलेली आहे आणि आम्ही चाललो आहे. बघा आपली मंडळी मागं त्याने आता आली बघा. बहीण साक्षी जॉब सोडलास एक नंबर काम. आणि इकडं पप्पू, अमोल भाई, अक्षय भाई. तर जाऊयात आपण. प्रवास आपला चालू झालेला आहे गावी जायचा कोकणात शिमग्यासाठी. तर भेटूयात पुढे प्रवासात. एन्जॉय करा. तोपर्यंत मी विश्राम घेतो जरा. तर नमस्कार मंडळी. आपण आता पोचलेल्या हॉटेलला आणि खायला बसलेलो आहे. थोडं घरून घेऊन आलो आहे. अमोल आणि इकडं दुसरी कंपनी या साईडला बसले. तर घेऊयात, ऑर्डर करतोय काहीतरी, जेवूयात आणि निघूयात. तुम्हाला दाखवतो बाहेर गाडी आपली. डिस्कशन घेणं चालू आहे. एक पण चपाती देणार नाही तुम्हाला आम्ही. दुसरं तुमचं तुम्ही मागवा. कळलं काय? हॉटेल काय आहे अस्सल गावरान. अरे नको, आज गुरुवार आहे. मग आपण नॉनव्हेज नाही खाणार. व्हेज नॉर्मल काहीतरी भाजी बिजी मागू आणि सर्व करू. चला. तर पोचलो आपण आता वाटोळ्यात. आपली गाडी पूर्ण खाली झालेली आहे. बघू शकता लांजेलाच अर्धी लोक उतरली. आता आमची गँग उरले तर आम्ही पण उतरतो. पण बबलूच्या स्टॉलजवळ आलेलो आहे. आता इकडे गाडी थांबेल, आपण उतरूया. तर चला. अर्धा प्रवास झालेला आहे. तर थोड्याच वेळात घरी पोचू. मामाची गाडी काही दिसत नाही. तर चला. चंदा तू फेमस होणार वाटतं. आता उतरलेला आहे आणि मामाची गाडी पण आलेली आहे बघा. आणि आपली ट्रॅव्हल्स जीवदाने. तर चला निघूया, घरी जाऊया पहिलं. का सीन बघा सीन. तर फायनली आता घरी पोचलेलो आहे. बघू शकता आपण आपल्या साईबाबा मंदिराजवळ उतरलेलं आहे रिक्षातून मामाच्या. आणि हे बघा एक सजावट केलेली आहे पौराणिक वाडीतल्या. यावर्षी काय मी नव्हतो. तर आता घरी जाऊयात कारण पूर्ण काळोख झाला आहे. पहिला घरी पोचूयात, फ्रेश वगैरे होऊयात आणि डायरेक्ट जाऊ पालखी आणायला. तेव्हा दाखवतो तुम्हाला. चला भेटू आता डायरेक्ट पालखी आणायला जाताना. हे बघा सकाळचे 6:30 वाजता इकडे जेवण बनवत आहेत. आपल्या पालखीचा जो प्रसाद असतो त्याची तयारी सकाळपासून चालू आहे. आणि बाई, बाबूबाई, तात्या, तर माझी आजी, चिंट्या भाऊ. आम्ही मुंबईतनं उतरलो आहे आणि हेलिकॉप्टर चालू केलं आणि एवढ्यातच कामं करायला. तर नमस्कार मंडळी. ॲज यू कॅन सी आपण आता घरी पोचलेलो आहे. बघू शकतात. तर तुम्ही जर आपला प्रवास बघितला तर अजूनपर्यंतचा. आता आपली आंघोळ वगैरे सगळी करून झालेली आहे. आपण फ्रेश झालेलो आहेत आणि आपण जाणार आहोत आता पालखी आणायला. जसं की मांडावर आपली वाडीतली पोरं गेली होती रात्री जागरण करायला. तर नमस्कार, मी रोशन ओस्मानच्या तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नावाने स्वागत करतो माझ्या या आजच्या आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर जाऊयात आपण थोड्याच वेळात पालखी आणायला. तर भेटूयात पालखी आणायला. चला ना. तर नमस्कार मंडळी. आपण आता पोचलेलो आहे मांडावर आणि अर्धी मंडळी इकडे मस्ती करतायत. हे बघा. मी पहिला जातो. आपल्या पहिलं जर आपण पालखीचं दर्शन घेऊया. ते एवढं मुंबईवरून आलेलं आहेत. तर आता पोचलेले बघू शकतात. तर नमस्कार मंडळी. देवाला आपण निशाणी काय आहे. व्हिडिओ बनायला कोण नाही म्हणून मी स्वतःच बनवतोय. तर आता आपल्या निघालेलं आहे वाडीत जायला. बघू शकता सगळेजण. हे बघा आपली पोरं आहे आपली. तर हळूहळू चालत आपण सणावर प्रमाणे. तर आता पालखी घेऊन आपण चाललेलो आहे आणि या रोडवरती बसलेलो आहे. तर आपली आर्मी मुलं आली आहेत त्या सगळ्यांना घेऊन जाऊया. पालखी
फक्त ना फक्त पोरं आहे ना काय, एक पण मोठा माणूस आला नाही पालखी घेऊन जायला आपल्या घरी. आता तिथं गेल्यावर फक्त बघा तुम्ही, अजिबात कोण आलं नाही. बघा कोणच नाही आहे. गावातली पोरं माणसं दोघं तिघं आणि वाडीतली सगळी पोरं आहेत, बाकी कोण आलं नाही. आपल्या रोशनदाच्या घरात पालखी आहे, त्याचा व्लॉग मी कंटिन्यू करतोय. आमचा रोशनदा पुजारी आहे, पूजा करतोय. आणि रोशनदाचा भाव कार्ट हे बघा, एकाच उपार आहे. आणि आमचा सोम्या पालखी आली आहे बघा, इथे सगळे पाया पडतात, दर्शन घेतात. आणि थोड्या वेळात मी आणि ते पाठीमागे ओंकार आहे बघा, दोघं जण पालखी घेऊन जाणार आम्ही. तर रोशनदादा उडून कधी येईल. नवसाची ओटीपर्यंत बोलला होते त्याप्रमाणे ते भरलेले आहे. त्याच्या अंगात अजून काय तेवढी 2 काढ, नंतर त्याला बाबा खणखणीत कर, नवस मान्य करून. तर मंडळी पाऊस आता आपल्या घरी पालखी आली होती, आपण जसं की दाखवलं आहे बघा. ओमकार टोनी पालखी उचल्यानं तिकडे मी आपला बाबा. तर आपलं सगळं झालेलं आहे, पालखी पूजा वगैरे करून आता आपण नेक्स्ट घरात जाणार आहेत. तर बघूया, उचला रे पालखी. आपलं ओट्या कमी करतायत. ही माझ्या घरातली सगळी मंडळी आहेत, हे गावकरी. तर आता पालखी आपल्या घराच्या बाहेर चालली आहे, दुसऱ्या घरात जायला. बघू शकता तुम्ही. एक नंबर 2 नंबर गोली जाणारे माणसं. गोली जाणारे माणसं कुठं आहे रे? सकाळपासून पालखीकडे नाही तू आहेस कुठं? कुठं आहे? दिसलाच नाही का? पण व्हिडिओ सगळ्या चालू आहेत माझ्या, समजलं काय? आता पालखी आपल्या चालली आहे मनीषा घरी मावळत. तर आता आपण जाऊया आणि जाऊया आपण मनाच्या घरी चाललोय आता. चला दाखवतो तुम्हाला. सोनूच फोन लाव रे, सोनूच फोन लाव.
नमस्कार मंडळी. आता आपलं आरती घरं घेऊन झालेली आहेत जसं की तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये. आणि आता पालखी बसली अमोलच्या घरी नैवेद्याला. तिकडे सगळं नैवेद्य वगैरे प्रॉपर होईल, पूजा वूजा होईल. तोपर्यंत आपण आता चाललो आहे मंदिरात जेवण वाढायला. जे आपली गावातली मंडळी असतील सगळी, ज्यांना की एक नैवेद्याचं जेवण असतं देवाचा प्रसाद म्हणून, ते जाऊयात आणि वाढायला सुरुवात करूयात. ऑलरेडी माणसं बसले असतील. मी घरी जरा फ्रेश व्हायला गेलो होतो, थोडा अवस्था खराब झाले, तर तरी पण जाऊ आणि वाढायला सुरुवात करू. आपण पण थोडीशी मदत करू, श्रमदान सेवा. चला आता आपली सगळी वाढणारी जी टीम आहे, आपली वाढणारी टीम आहे ती सगळी रेडी झालेली आहे. सगळे आपापले फूड घेऊन, पदार्थ घेऊन, जसं की इकडे भात काढतायत, त्यानंतर इकडे बघा यांनी भाजी घेतली आहे संकेतने. आणि आपली मंडळी पूर्ण रेडी आहे एकदम वन साईड मध्ये जेवण वाढायला. आपले लाडू जागा आपले लाडू आहे, भात आहे, इकडे पण लाडू आहे, तिकडे भाजी आहे, पाणीवाला इकडे आहे, पाणीवाला आया. गल्लास, अरे सौम्याकडे तुम्ही गिल्लास दिलात यार, सौम्याकडे ग्लास दिलात तुम्ही. जाणार आहे तू. तर नमस्कार मंडळी, आपलं पाहू शकता आपण आता आपल्या वाड्यातले पूर्ण घरे घेऊन झालेले आहेत. जेवण वाढायला मी जे बोललो होतो ना, तेव्हा मी आलोच ना जेवण वाढायला, घरी जाऊन झोपलो. तर आता होऊया गण्या. आता पब्लिक आपली बसली, आता फक्त वाट पाहते आहे. फक्त एकच क्षण खांद्यावर पालखी घेऊन नाचवायची आपल्या मांडावर जाऊन. आणि आपला तुषारबाई शेवट हा लाव्या. आता जाऊन वरती नाचवूया पालखी, तिकडे एन्जॉय करूया आणि नंतर मग सोडून जाऊया मांडावर. तोपर्यंत तुला विश्राम घेतो, ब्लॉग एन्जॉय कर. चला तर नमस्कार मंडळी, आता पालखी घेऊन आपण चाललेलो आहे आपल्या होळीच्या मांडावर. तिथे की परंपरेनुसार आपली पालखी सगळ्या चाली व्यवस्थित नाचवू आपण. आणि आता बंड्याचं घर म्हणजे स्वप्नीचं घर शेवटचं घेऊन झालेलं आहे. आता मी खांदा घेतलाय पालखीला. काही स्वर्ग सुख आहे. मुंबईत ना आलो गावाला, तर जाऊ आता वरती मांडावर. तुम्हाला तिकडे भेटू डायरेक्ट पालखी नाचवताना. तोपर्यंत एन्जॉय करा ब्लॉग आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. तर चला भेटूया. रोशन ये चल. तर नमस्कार मंडळी, आता आपल्या मांडावरती पालखी नाचवून झालेली आहे आणि आपण आता सगळे निघालो आहे परतीच्या मार्गाला. आता आपली जाताना मध्ये 2-3 घरं आहेत, आपण ती घेणार आहेत. आणि बघा एकदम ब्युटिफुल सनसेट पण होत आलाय आणि आपली पालखी पण परतीच्या मार्गाला निघाली आहे. एकदम परफेक्ट टायमिंग. आणि आपली मंडळी मागे बघू शकता पालखी सोडायला आलेत, बरेच जण आहेत. पालखी सोडायला खूप कमी जण आलेत. तर आपण जाऊ आता व्यवस्थित रोडला लागले की. तर चला
आपण भेटू तर डायरेक्ट मांडावर जातो. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहे आपल्या मेन माणसांच्या घरी, जे राहतं घर आतमध्ये कामकरवाडीत आहे आणि इकडे पण ते राहतात. तर आपण आता आपला ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे पालखी मांडावर पोचवायच्या. तर आपण आता बाळोकांच्या घरी आलेलो आहे, बघू शकता हे घर आहे आणि आपण आता बसलो इथं. जरा ताडपत्री टाकून दिलं आपल्याला बसायला आणि आपण वाजवत होतो तर आपल्याला 500 रुपये टिप दिले काकाने सोगुशीने. तर आता आपण सगळे इकडचं आटपून आता बाकीचे जे मंडळी आहेत ना ते गांध्यांच्या घरी जेवायला बसलेत. आपण पण पालखीला मांडावरती पोचवलं की मग आपण व्यवस्थित जाऊन घेऊया आणि भेटूया पुढच्या प्रवासात. चला. तर नमस्कार मंडळी, फायनली आपल्या आता पालखी आपण मांडावर पोहोचवलेली आहे. जसं की आपल्या वाडीची पाळी होती, आज आपल्या घरी पालखी गेलेली. बघू शकता पालखी आपण पोहोचवलेली आहे आणि आपली सगळी मंडळी आहेत इकडे सगळी बसली आहेत शांतता. आणि आपण आता आणि दुसऱ्या दिवशी उद्या वाणीवाडीची पाळी, तर सगळी लोक आलेत. तर आता आपण पण निघूया घरी. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्त प्रमाणे. तर भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत विश्राम घेतो. धन्यवाद. चला.